महाराष्ट्र MCA CET 2026 जर आपला अपियर करायचा विचार असेल विद्यार्थी मित्रांनो, तर काही डॉक्युमेंट्स हे आत्तापासून आपण अप्लाय केले पाहिजेत. जर आपण कास्ट थ्रू ॲडमिशन घेणार असाल, तर मित्रांनो काही डॉक्युमेंट्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि महाराष्ट्रातनं अप्लाय करणार असाल, तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, की आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. अनेकदा आम्ही बघतो की ड्युरिंग कॅप प्रोसेस म्हणजे ज्यावेळी कॉलेजचे सिलेक्शन्स आपल्याला करायचे असतात त्यावेळी मुलांकडे डॉक्युमेंट्सच नसतात आणि मात्र त्या कारणामुळे मित्रांनो चांगले मार्क्स असून सुद्धा चांगल्या एक पर्टिक्युलर कोट्यामधून त्यांना अप्लाय करता येत नाही. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी बघा, नॉन क्रीमी लेअर गरजेचं असेल तर नॉन क्रीमी लेअरचा विचार करा. तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, खास करून मुलींसाठी. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्हाला इथे जवळपास फीसच लागत नाही. तर प्लीज आपण लक्षात घ्या की डॉक्युमेंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. काही डॉक्युमेंट्स हे तुम्हाला आत्तापासूनच अप्लाय करून दिले पाहिजेत आणि वेळेवर जे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अडचण येणार नाही. तर अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि निश्चितच जर CETची तयारी करायची असेल मित्रांनो तर NSG अकॅडमीची पुढची बॅच आपण जॉईन करू शकता. थँक यू व्हेरी मच.